आता मी स्वतः रोज पूरग्रस्त भागामध्ये जातेय, महिला अशा शिव्या देत आहेत ना की मी तुम्हाला स्क्रीनवरती किंवा माईकवरती सांगू पण शकत नाही. महाराष्ट्रातल्या तमाम महिला प्रश्न विचारतायत की उद्धव ठाकरेंच्या शर्टाला खिसा आहे का नाही. संजय राऊतनी खरं तर हा सल्ला आणि हे शहाणपण कोविड काळामध्ये उद्धव ठाकरेंना का बरं शिकवलं नाही. ज्यावेळेस अवघा महाराष्ट्र कोविडमध्ये होरपळत होता, लोक मरत होती, लोकांना इंजेक्शन मिळत नव्हतं, बेड मिळत नव्हतं, तेव्हा उबाठा हे स्वतःच्या घरात बसून फक्त फेसबुक लाईव्ह करत होते ना. संजय राऊत आज दांडिया बंद करा म्हणतात, उद्या ते दिवाळी बंद करा म्हणतील, गणपती बंद करा म्हणतील, गुढीपाडवा बंद करा म्हणतील. हिंदूंच्या सणांची संजय राऊतला एवढी अलर्जी आहे. आणि हे ह्या लोकांनी याच्या आधी सुद्धा केलं. अहो कोविडचं फक्त कारण झालं, ह्यांनी देवकुलपामध्ये बंद करून टाकले, मंदिरांना कुलप लावली, दांडिया बंद केला, गणपती बंद केला होता, एवढंच काय गोविंदा बंद केला. कधी एकदा हिंदूंचे सण उत्सव बंद पाडता येतात, एवढीच वाट संजय राऊत बघत असतात का. आणि जर ओल्या दुष्काळामुळे दांडिया वगैरे बद्दल जर संजय राऊत बोलत असतील तर त्या संजय राऊतनी ही अक्कल आधी स्वतःच्या भावाला शिकवायला नको. संजय राऊत हा घसरलेलाच माणूस आहे हो, त्यामुळे त्याची जीभ घसरणारच, त्याच्याकडनं दुसरी काय अपेक्षा करायची. लोक शिव्या देत आहेत, पण लोक संजय राऊतला आणि उद्धव ठाकरेला शिव्या देत आहेत. अहो महाराष्ट्रातल्या महिला शिव्या देऊन म्हणतायत की जर आमचा लाडका भाऊ आम्हाला मदत करतोय तर या संजयच्या पोटात कशाला दुखतंय. मग याला जर एवढं जळफळाट होत असेल, ह्यांनी जर एवढा आमच्या लाडक्या भावावर जळत असेल तर तू कर ना बाबा मदत, असं महाराष्ट्रातल्या महिला रोज संजय राऊतला तळतळाट देत आहेत. आणि गरिबाच्या तळतळाटात खूप ताकद असते बरं का.